बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची। मनोज जरांगे यांच्या उपोषणावरती तोडगा निघणार का हे पाहावे लागणार आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। धनंजय देशमुख मत्स्यचौक ग्रामस्थांसह या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। देशमुखांचं एक दिवसाचं हे उपोषण असणार आहे। देशमुख कुटुंबीय किंवा मी स्वतः समाजाचाच एक भाग आहे आणि मागील 1.5 वर्षापासून जे चाललेलं आहे सगळे मोर्चे, सभा, बैठका किंवा जे आरक्षणासाठीचं हे सामूहिक उपोषण याला वेळोवेळी सर्व समाजाने साथ दिलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही देखील यात सहभाग नोंदवलेला आहे। मी रात्रीपासूनच लगेच ठरवलं की आपल्याला उपोषण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी झालो। मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सराटी आंतरवालीमध्ये मागील 4 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। काय मागणी घेऊन तुम्ही उपोषणामध्ये सहभागी झाले? आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। लहान्या मोठ्याचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी आता आमचे तर जास्त दिवस जगणं नाही, मग तोपर्यंत समुद्रात कमळ उमलले पाहिजे। मग त्या कमळासाठी आम्ही धडपड करतोय। काय सांगा, कुठून आले? हिंगोली। काय भूमिका आहे, काय मागणी? मागणी म्हणजे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, दादाची जोपर्यंत तब्येत स्थिर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। प्राण गेली हरकत नाही, परंतु आता माग हटणार नाही। दादाचा चेहरा बघितलं की आम्हाला इथं सरकारला फक्त एकच आहे, इथं मराठ्याचा जीव घ्यायचा आहे। जर आमचं त्यांनी आजचा दिवस आम्ही शांत बसणार आहे, ह्याच्यानंतर त्यांनी तर आमचं नाही ऐकलं तर आम्ही सरळ मंत्रालयात जाऊन उपोषणाला बसू। आम्ही दादा साहेब, आम्ही आता थांबणार नाही। उपोषणाचा हे चौथा दिवस आहे, आमच्यासाठी महत्त्वाचा नाही। त्या माणसानं 32 उपोषण करून तब्बल मराठा आरक्षणाची मागणी लावून दिलेली आहे। मला शासनाला इतकंच सांगायचं आहे, हा समाज जातीचा मराठा आहे आणि मराठ्याचा इतिहास पानिपतनं बघितलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार की त्यांनी आमच्या हातातल्या तलवारी काढून घेतल्यात। उपाशी राहून तलवारबाजी करणारे हे माणसं बसल्या जागी उपोषण करायला काय इतकं अवघड काम नाही। इतकंच सांगायचं आहे, शासनानं आमच्यावर टोकाची भूमिका घेण्याची वेळ आणू नये। नाही तर मागणी सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे ना, काय मागणी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती मागणी। आणि चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस असून मी इकडं काही जास्त प्रशासनाचं लक्ष नाही, काही नाही। थोडं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, गांभीर्याने घ्यायला पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालवत जात आहे आणि त्यांच्याकडे सरकारचं जे आहे ह्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जो आहे तो उपोषणकर्ते करत आहे। जोपर्यंत मराठी शांत आहे तोपर्यंत आरक्षण द्या अशी भूमिका जी आहे ती त्यांची घेत आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, सराटी आंतरवाली, जय महाराष्ट्र।